बायोलॉजी पेपर फर्स्टमध्ये रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स असा एक आपण चॅप्टर सुरू केलेलं आहे. त्याच्यात पॉलिनेटिंग एजंट्स असा एक टॉपिक आपण सुरू केलेला होता. या पॉलिनेटिंग एजंट्समध्ये आपण बघतोय अबायोटिक आणि बायोटिक. अबायोटिक एजंट्समध्ये विंड आणि वॉटर, बायोटिक एजंट्समध्ये इन्सेक्ट्स, बर्ड्स आणि बॅट्स, असे 3 प्रकारचे एजंट्स. टोटल आपल्याला 5 एजंट्स आणि ऑन द बेसिस ऑफ एजंट्स देर आर 5 टाईप्स ऑफ पॉलिनेशन. आपण आता पहिलं पॉलिनेशन बघितलं विंड पॉलिनेशन ऑर ॲनिमोफिली, दुसरं बघितलं वॉटर पॉलिनेशन ऑर हायड्रोफिली. आता तिसरा प्रकार बघतोय पॉलिनेशन बाय इन्सेक्ट, म्हणजे इन्सेक्ट पॉलिनेशन ऑर त्याला म्हणतात एंटॅमोफिली. लॅटिन भाषेमध्ये एंटॅमॉन म्हणजे इन्सेक्ट आणि फिली मीन्स लविंग, फिलस मीन्स लविंग, आणि म्हणून इन्सेक्ट पॉलिनेशन, पॉलिनेशन बाय इन्सेक्ट और इन्सेक्ट पॉलिनेशनला आपण नाव देणार एंटॅमोफिली. आपण नेहमीप्रमाणे काय बघणार आहेत डेफिनेशन आणि त्या प्रकारचं पॉलिनेशन व्हायला हवं म्हणून झालेले ॲडॅप्टेशन्स. मग आता आपण सुरू करतो आहे एंटॅमोफिली. पहिल्यांदा बघूया डेफिनेशन. द पॉलिनेशन विच टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट्स. सोप्या भाषेत, द पॉलिनेशन विच टेक्स प्लेस बाय द एजन्सी ऑफ इन्सेक्ट्स, किंवा आणखी थोडंसं व्यवस्थित, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा टेक्स प्लेस बाय द एजन्सी ऑफ इन्सेक्ट्स. तुम्ही पॉलिनेशन शब्द वापरा किंवा ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स म्हणू आपण. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स टेक्स प्लेस बाय इन्सेक्ट्स इज कॉल्ड ॲज एंटॅमोफिली. मग एंटॅमोफिली ज्या फ्लावर्समध्ये होतं आहे, म्हणजे ज्या फ्लावर्समध्ये इन्सेक्ट पॉलिनेशन होतं आहे, आपण काय म्हणणार ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स बाय किंवा थ्रू द एजन्सी ऑफ इन्सेक्ट्स. ज्या फ्लावरमध्ये इन्सेक्ट पॉलिनेशन होतं आहे त्या फ्लावर्सला म्हणायचं एंटॅमोफिलस फ्लावर्स. द फ्लावर्स आर कॉल्ड ॲज एंटॅमोफिलस फ्लावर्स. आपण काय बघतोय आता एंटॅमोफिलस फ्लावर्समध्ये काय काय मॉडिफिकेशन झालेले आहेत, म्हणजे मॉडिफिकेशन्स ऑर ॲडॅप्टेशन्स. मग त्याला म्हणायचं फ्लोरल ॲडॅप्टेशन्स. फ्लोरल ॲडॅप्टेशन्स कोणामध्ये इन एंटॅमोफिलस फ्लावर्स. फ्लोरल ॲडॅप्टेशन्स इन एंटॅमोफिलस फ्लावर्स. आता मी आधीच सांगितलं होतं की जर अबायोटिक एजंट्स असतील तर काय ॲडॅप्टेशन्स आहेत. फ्लावर्स आर नॉट ब्राईटली कलर्ड, कारण एजंटला अट्रॅक्ट करायचं नाही आहे. फ्लावर्स नॉट प्रोड्युसेस फ्रॅग्रन्स, नॉट प्रोड्युसेस नेक्टर, पोलन ग्रेन्स आर लाईट अँड ड्राय. आता याच्या अपोजिट, कारण इन्सेक्ट्स हे काय आहेत लिव्हिंग एजंट्स आहेत, त्यांना फ्लावर्सकडे अट्रॅक्ट करावं लागेल आणि म्हणून काय होईल फ्लोरल ॲडॅप्टेशन्समध्ये पहिलं ॲडॅप्टेशन आपण काय लिहिणार फ्लावर्स आर ब्राईटली कलर्ड. फ्लावर्स आर ब्राईटली कलर्ड. फ्लावर्स स्पष्टपणे ठळकपणे दिसतील, लांबूनच इन्सेक्ट्सला फ्लावर्स दिसले पाहिजेत, म्हणजेच फ्लावर्स आर कॉन्स्पिक्युअस. आपण तिकडे बघितलं इनकॉन्स्पिक्युअस, इथं म्हणायचं कॉन्स्पिक्युअस. फ्लावर्स प्रोड्युसेस नेक्टर. फ्लावर्समध्ये इन्सेक्ट्स असतील किंवा लिव्हिंग एजंट्स असतील त्यांना तिथं आल्यानंतर काहीतरी खायला प्यायला मिळायला पाहिजे, म्हणून मग फ्लावर्स प्रोड्युसेस नेक्टर. आणि तिकडे फ्लावर्सकडे इन्सेक्ट्स अट्रॅक्ट झाले पाहिजेत म्हणून फ्लावर्स प्रोड्युसेस फ्रॅग्रन्स. म्हणजे फ्लावर्स हॅव फ्रॅग्रन्स ऑल्सो अँड प्रोड्युसेस नेक्टर ऑल्सो. हे बेसिक झाले. आता पोलन ग्रेन्स जे असतील, पोलन ग्रेन्स आर रफ अँड स्पायनी. स्पायनी का बरं, इन्सेक्ट्सच्या लेग्सला वगैरे पोलन ग्रेन्स पटकन अटॅच झाले पाहिजेत म्हणून. इन्सेक्ट्सच्या लेग्सला असेल किंवा बॉडी पार्ट्सला पोलन ग्रेन्स अटॅच व्हावेत म्हणून पोलन ग्रेन्स आर स्पायनी. पोलन ग्रेन्सला काही वेळेला येलो कलरचं त्याच्यावर पोलन किट इज ऑल्सो प्रेझेंट. पोलन ग्रेन कॅच करण्यासाठी स्टिग्मा इज रफ, रफ असेल ऑर स्टिकी. स्टिग्मा इज रफ ऑर स्टिकी. हे झाले जनरल कॉमन ॲडॅप्टेशन्स. हे जे कॉमन ॲडॅप्टेशन्स आहेत हे इन्सेक्ट पॉलिनेशनमध्ये पण आहे, बर्ड पॉलिनेशनमध्ये पण आहे, बॅट पॉलिनेशनमध्ये थोडासा फरक आहे तो त्यावेळेस मी सांगणार आहे, पण हे झाले ॲडॅप्टेशन्स. आता इन्सेक्ट पॉलिनेशनमध्ये स्पेशली साल्विया नावाचं एक प्लांट आहे, साल्विया. बाकी एक्झाम्पल्स आहेत, एक्झाम्पल्समध्ये आपण बघणारच आहोत. इन्सेक्ट पॉलिनेशनचे जे एक्झाम्पल्स आहेत, मोस्ट ऑफ द फ्लावर्स आर इन्सेक्ट पॉलिनेटेड. रोज, जॅस्मिन, सेस्ट्रम यासारखे प्लांट्स आहेत.
पण त्याच्यापैकी एक बेस्ट एक्झाम्पल आहे साल्विया. आणि साल्विया प्लांटमध्ये एक स्पेशल मेकॅनिझम इज प्रेझेंट फॉर इन्सेक्ट पॉलिनेशन. जसं मी तुम्हाला स्पेशली व्हॅलिस्नेरियामध्ये इपिहायड्रोफिली कसं होतं ते स्पेशल नोट्स तुम्हाला दिलेले आहेत. ॲनिमोफिलसमध्ये मेज प्लांटमध्ये ॲनिमोफिली कसं होतं हे स्पेशल तुम्हाला माहिती असायला हवं. तसंच साल्विया प्लांटमध्ये इन्सेक्ट पॉलिनेशन कसं होतं हेही तुमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. मग साल्विया प्लांटमध्ये इन्सेक्ट पॉलिनेशन जे होतं आहे त्या मेकॅनिझमला म्हणतात लिव्हर मेकॅनिझम ऑर टर्नपाईप मेकॅनिझम. लिव्हर मेकॅनिझम ऑर टर्नपाईप मेकॅनिझम. काय या साल्वियाच्या फ्लावरचं वैशिष्ट्य? साल्वियाचे फ्लावर्स जे आहेत हे बायसेक्शुअल आहे. जरी बायसेक्शुअल फ्लावर असले, बायसेक्शुअलचं मिनिंग काय होतं? अँड्रोशियम अँड गायनोशियम प्रेझेंट ऑन द सेम फ्लावर. जरी बायसेक्शुअल असले तरीसुद्धा मॅच्युरिटी पिरियड ऑफ अँड्रोशियम अँड गायनोशियम इज डिफरंट. आणि मॅच्युरिटी पिरियड ऑफ अँड्रोशियम अँड गायनोशियम इज डिफरंटमध्ये अँड्रोशियम मॅच्युअर्स अर्लियर दॅन गायनोशियम. असे जे फ्लावर्स असतात इन विच अँड्रोशियम मॅच्युअर अर्लियर दॅन गायनोशियम, अशा फ्लावर्सला म्हणायचं प्रोटँड्रस फ्लावर्स. प्रोटँड्री कंडिशन आहे प्रोटँड्रस फ्लावर. प्रो म्हणजे आधी, अँड्रस म्हणजे अँड्रोशियम आधी मॅच्युअर होईल म्हणून त्याला म्हणायचं प्रोटँड्रस फ्लावर. म्हणजे ज्या वेळेला बायसेक्शुअल फ्लावरमध्ये अँड्रोशियम मॅच्युअर होते, पोलंग्रेन्स तयार होत आहेत, तोपर्यंत स्टिग्मा मॅच्युअर झाला नाही आहे, म्हणजे क्रॉस पॉलिनेशन टेक्स प्लेस. दुसरीकडे पोलंग्रेन्स चालले जातील इन्सेक्टच्या मदतीने. मग प्रोटँड्रस फ्लावर्स आहे. दुसरं एक वैशिष्ट्य याच्यात 2 स्टॅमेन्स आर प्रेझेंट. 2 स्टॅमेन्स आहेत आणि दोघं स्टॅमेन्स कॉमन कनेक्टिव्हने जोडले गेलेले. ते हा कॉमन कनेक्टिव्ह बायफर्केटेड कनेक्टिव्ह आहे. आणि बायफर्केटेड कनेक्टिव्ह असल्यामुळे अँथर जे आहेत हे 2 अँथर लोब्ज आर फॉर्म. 2 अँथर लोब्ज हे सेपरेट होत आहेत कॉमन कनेक्टिव्हच्या मदतीने. त्याच्यामुळे अप्पर अँथर लोब अँड लोअर अँथर लोब इज प्रोड्युस्ड. आता हे जे फ्लावर हे अशा प्रकारचं फ्लावर, याच्यात हे अप्पर अँथर लोब आणि हा लोअर अँथर लोब हे अशा पद्धतीने. ज्या वेळेला इन्सेक्ट फ्लावरमध्ये एंट्री करतील, वेन इन्सेक्ट एंटर्स इन टू द फ्लावर, काय होतं आहे? 2 अँथर लोब्ज आर सेपरेटेड बाय कॉमन कनेक्टिव्ह. अप्पर अँथर लोब जो असेल इट इज फर्टाईल अँथर लोब. फर्टाईलचं मिनिंग काय? तर इट प्रोड्युसेस पोलंग्रेन्स. आणि लोअर अँथर लोब इज स्टराईल. स्टराईलचं मिनिंग काय? नॉट प्रोड्युसेस पोलंग्रेन्स. मग ज्या वेळेला इन्सेक्ट एंटर्स इन टू द फ्लावर, इन्सेक्टने फ्लावरमध्ये एंट्री केली त्यावेळेला काय होतं आहे? इट पुशेस द लोअर अँथर लोब. तो लोअर अँथर लोबला पुश करेल आणि इट पुशेस द लोअर अँथर लोब म्हणून काय होणार आहे? अप्पर अँथर लोब हा याला धक्का लागल्यामुळे अप्पर अँथर लोब ऑल्सो गेट पुश्ड. आणि ड्यू टू दॅट पुशिंग दॅट अप्पर अँथर लोब कम इन कॉन्टॅक्ट विथ द बॅक ऑफ द इन्सेक्ट. अप्पर अँथर लोब इन्सेक्टच्या पाठीच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. पोलंग्रेन गेट डस्टेड ऑन द बॅक ऑफ द इन्सेक्ट. पोलंग्रेन्स इन्सेक्टच्या पाठीवर पडतात. द सेम इन्सेक्ट, हा इन्सेक्ट इथून निघाला आणि सेम इन्सेक्ट वेन विजिट टू अदर फ्लावर. अदर फ्लावर दुसऱ्या फ्लावरवर विथ मॅच्युअर गायनोशियम, ज्याच्यात गायनोशियम मॅच्युअर असेल, याची स्टाईल लॉंग असते आणि हा स्टिग्मा मॅच्युअर गायनोशियम असेल, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे फ्लावरमध्ये इन्सेक्ट जेव्हा एंट्री करेल तेव्हा बॅक ऑफ द इन्सेक्ट कम इन कॉन्टॅक्ट विथ द स्टिग्मा. म्हणजेच काय होणार आहे? स्टिग्मा गेट रब्ड ऑन द बॅक ऑफ द इन्सेक्ट. आधीच त्या इन्सेक्टच्या बॅकवर काय आहे? पोलंग्रेन्स. आणि दॅट पोलंग्रेन्स गेट कॅच्ड बाय द स्टिग्मा, अटॅचेस टू स्टिग्मा. पॉलिनेशन इज अचीव्ड. काय होतं आहे? स्टाईल बायफर्केटेड आहे. आता हे बघा, हे अशा पद्धतीने 2 सेपरेट आहे. याला जर आपण धक्का लावला, पुश केलं तर वरच्या अँथर लोबमधून पोलंग्रेन्स खाली येत आहे, डस्टिंग. पोलंग्रेन्स गेट डस्टेड. आणि या मेकॅनिझमला म्हणतात लिव्हर मेकॅनिझम. मग लिव्हर मेकॅनिझम इज प्रेझेंट इन टू द साल्विया फ्लावर. हे तुम्हाला स्पेशली जेई नीटसाठी हे तुम्हाला खूप आवश्यक होतं माहिती आवश्यक. हे झालं पॉलिनेशन बाय इन्सेक्ट्स. याच्यानंतर आपण बघणार आहोत पॉलिनेशन बाय बर्ड्स. इन्सेक्ट पॉलिनेशन एकदा फास्ट तुम्हाला मी रिवाइज करून देते. द पॉलिनेशन विच टेक्स प्लेस बाय द एजन्सी ऑफ इन्सेक्ट्स इज कॉल्ड ॲज इन्सेक्ट पॉलिनेशन ऑर एंटॅमोफिली. द फ्लावर्स आर कॉल्ड ॲज एंटॅमोफिलस फ्लावर्स. मग एंटॅमोफिलस फ्लावर्स शोज ॲडॅप्टेशन्स. काय ॲडॅप्टेशन्स आहेत? फ्लावर्स आर ब्राईटली कलर्ड. फ्लावर्स आर कॉन्स्पिक्युअस. फ्लावर्स प्रोड्युसेस नेक्टर. फ्लावर्स प्रोड्युसेस फ्रॅग्रन्स. पोलंग्रेन्स आर spiny. Pollengreens are yellowish in color and spiny. Pollen kit is also present. Stigma is rough or sticky to catch the pollengrains. Example: Sistrum, rose, salvia, etc. In insect pollination,
Salvia shows a special type of mechanism. That mechanism is called as a lever mechanism. In salvia the flowers are bisexual. स्पेशल ॲडॅप्टेशन्स टू salvia असं विचारल्यानंतर हे तर लिहिता येतील आणि हे पण तुम्हाला लिहायचे. फ्लावर्स आर bisexual, protandrous, flowers with two stamens that are separated by common connective. Two anther lobes are separated. Upper anther lobe is fertile. It produces pollen grains. Lower anther lobe is sterile. When insect enters into the flower, it pushes the sterile anther lobe so that pollen grains from the upper fertile anther lobe get dusted on the back of the insect. Same insect when visit to other flower with mature stigma, the stigma come in contact with the back of the insect, get rubbed with on the back of the insect so that pollination is achieved. This mechanism is called as turnpike mechanism or lever mechanism. हे झालं insect pollination.